संयुक्त अरब अमिरातीच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी संयुक्त अरब अमिरातीचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान तसंच संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांदरम्यान आधीपासूनच मजबूत असलेली भागीदारी आणखी मजबूत करण्यावर या बैठकीत भर दिला जाईल. बैठकीनंतर पंतप्रधान भारत मार्टचा शुभारंभ करतील. भारतीय उत्पादनांना जागतिक स्तरावर प्रदर्शित करणं आणि दोन्ही देशांमधील व्यापार बळकट करणं हा या मार्टचा उद्देश आहे. त्यानंतर दुपारी दुबईत होणाऱ्या विश्व शासन परिषद 2024 मध्येही पंतप्रधान सहभागी होतील. अबुधाबी इथल्या पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होईल. BAPS स्वामीनारायण संस्थेच्या वतीनं या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. या मंदिरासाठी जमिनीला जागा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन अल नह्यान यांचे आभार मानले आहेत. त्याआधी पंतप्रधानांनी काल अबुधाबी इथं संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन अल नह्यान यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत महत्वाच्या करारांची देवाणघेवाण करण्यात आली. दोन्ही देशांमध्ये गुंतवणुकीला अधिक चालना देण्यासाठी द्विपक्षीय गुंतवणूक करार करण्यात आला. भारताच्या UPI आणि UAEच्या ANI या इन्स्टंट पेमेंट मंचांना जोडण्याबाबतचा करार तसंच दोन्ही देशांची रुपे आणि J1 ही डेबिट कार्ड जोडण्याचाही करार करण्यात आला. तसंच व्यापक आर्थिक भागीदारी करारही करण्यात आला. द्विपक्षीय गुंतवणूक करार दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरणार असून भारत आणि UAE मधील सहकार्य G20 देशांसाठीही महत्वाचं ठरणार असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं. IMEC अर्थात भारत मध्यपूर्व आर्थिक कॉरिडॉर संदर्भात आंतरसरकारी चौकट करारही करण्यात आला. या करारामुळे क्षेत्रीय दळणवळण वाढणार असून आर्थिक संधीची नवी दारं भावी पिढीसाठी खुली होणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. जिस प्रकार से आपका सहयोग मिला है, आपने IMEC को आगे बढ़ाने की दिशा में जो काम किया है वो मैं मानता हूं पूरे इस क्षेत्र के लिए उसको जोड़ने का तो काम करेगा ही, लेकिन आर्थिक विकास के एक नए द्वार खोलेगा. हमारी आने वाली पीढ़ियां जरूर इस IMEC को लेकर के सोचेगी कि ऐसे भी हमारे प्रेसिडेंट थे कि जिन्होंने दुनिया को दिशा दिखाई और इतना बड़ा महत्वपूर्ण कार्य आने वाली पीढ़ियों के लिए. त्याआधी अबुधाबी इथं विमानतळावर आगमन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती नह्यान यांनी स्वागत केलं. पंतप्रधानांना मानवंदनाही देण्यात आली.